गई इंदिये सुकाय, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो विय कमसो, वीसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि मार्गणा प्रकरणामध्ये गुणस्थान प्रकरण आमचं सुरू आहे. गुणस्थानामध्ये 9व्या गुणस्थानाच्या प्रश्नोत्तरावर आपण आलेला आहे. 9व्या गुणस्थान अनिवृत्तीकरण गुणस्थान. अनिवृत्तीकरण गुणस्थानामध्ये जीवाचे एक समयवर्ती परिणाम समान असतात, भिन्न समयवर्ती जीवाचे परिणाम अपूर्वच राहतील आणि तेही समान राहतील. आणि समान यासाठी की आता एकच कार्य सगळ्यांकडून घडणार आहे. ज्या कार्यासाठी ते करण परिणाम करतात आहे ते त्यांचं कार्य समान आहे, म्हणून कारण देखील समान असणार आहे. हा एक मुद्दा. नंतर जीव जो आहे प्रति समय अनंतपट विशुद्धतेला घेऊन त्याचा परिणाम असणार आहे. त्या परिणामाच्या निमित्ताने कर्मामध्ये देखील उपशम करण्याची प्रक्रिया संपन्न होणार आहे. पण कर्माचा उपशम हे जीव करणार नाही. जीव त्याचा करता नाही. जीव आपल्या परिणामांचा करता आहे आणि कर्म देखील त्याच्याच कर्तृत्वामुळे, म्हणजे त्याच्यामध्ये जे शक्ती आहे त्या शक्तीमुळेच कर्म पण उपशमित झालेला आहे. कर्माची स्वतःचीच शक्ती आहे आणि म्हणून त्याचा उपशम झालेला आहे. ज्या कर्माचा उदय आहे त्याचा उदयच असणार आहे, ते उपशमित होणार नाही. ही प्रक्रिया निमित्त नैमित्तिक संबंधाने लावायची आहे. पण कर्माचं कर्तृत्व जीवाकडे नाही आणि कर्माच्या उदयामुळे जीवाचे परिणाम केले म्हणजे कर्माने जीवाला बिघडविलं असाही इथे कर्ता संबंध लावायचा नाही. जीवाचं जीवामध्ये आणि कर्माचं कर्मामध्ये स्वतंत्र रीतीने बघायचं. पण दोन द्रव्याच्या दोन पर्यायी एका समयात आहेत आणि म्हणून एकमेकांना त्या ठिकाणी कर्तृकर्मपणा म्हणजे अशा प्रकारचा निमित्त नैमित्तिक रूपाने कर्तृकर्मपणा कधी कधी उपचाराने दाखविला जातो. तो उपचार आहे. समजायचं हे आहे की कर्माचं कार्य स्वतंत्र रीतीने कर्मात घडते आहे, जीवाचं कार्य स्वतंत्र रीतीने जीवामध्ये घडतं आहे. अशा प्रकारचा भाव आपण बघितलेला होता. आणि सामायिक आणि छेदोपस्थापना हे दोन संयम 9व्या गुणस्थानामध्ये असतात. म्हणजे 6 पासून 9 पर्यंत सामायिक आणि छेदोपस्थापना हे दोन संयम 4 गुणस्थानात 6व्या 7व्या 8व्या आणि 9व्या या 4 गुणस्थानात हे संयम दिसतात. 6व्या आणि 7व्या गुणस्थानात कदाचित कुणाला परिहार विशुद्धी संयम पण असू शकेल. आता पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न. क्या पूरे 9वें गुणस्थान में मैथुन संज्ञा पाई जाती है? मैथुन संज्ञा आहे का पूर्ण 9व्या गुणस्थानामध्ये? याचं उत्तर असणार आहे की मैथुन संज्ञा ही 9व्याच्या काही भागापर्यंत असणार आहे. पुढे जसा त्या कर्माचा उपशम होईल किंवा क्षय होईल त्यानंतर मैथुन संज्ञा नष्ट होईल. म्हणून 9व्या गुणस्थानाचे प्रामुख्याने 2 भाग केले. एका भागाला सवेद भाग म्हटलं आणि एका भागाला अवेद भाग म्हटलेला आहे. म्हणून नाही, जब तक तीनों वेदों की उदय विच्युति नहीं हो जाती तब तक
इस गुणस्थान में मैथुन संज्ञा पाई जाती है. तीनही उदय, तीन वेगवेगळ्या जीवांच्या दृष्टीने बघायचे आहे. एकाच जीवाला एकाच समयात आणि पूर्ण आयुष्यभर एकाच वेदाचा उदय असतो. वेद बदलत नाही, भाववेद देखील बदलत नाही. जर एखाद्या जीवाला स्त्री वेद असेल तर त्याचा स्त्री वेदच असणार आहे. एखाद्याला नपुंसक वेद असेल तर त्याचा नपुंसक असणार आहे. पुरुष वेदवाल्याला पुरुष वेद असणार आहे. उदयात एकच वेद असणार आहे. पण हा जो जीव आहे याच्या सत्तेमध्ये मात्र तीनही वेद असू शकतात. आणि तीनही वेद असल्यामुळे याचा उपशम कसा करतो किंवा याचा क्षय कसा करतो हे आपल्याला बघायचं आहे. उदयात एकच आहे म्हणून उदीयमान प्रकृतीमध्ये असलेला सत्तेतील वेद संक्रमित करून उपशमित केल्या जातो. एखाद्याला जर पुरुष वेदाचा उदय आहे आणि त्याच्या सत्तेमध्ये तीनही वेद आहे, त्यावेळेला सर्वप्रथम तो नपुंसक वेद एकतर स्त्री वेदात बदलवितो. मग स्त्री वेद पुरुष वेदात टाकतो आणि पुरुष वेदाचा उपशम होतो. अशा प्रकारची प्रक्रिया तिथे घडते. म्हणून एका वेदामध्ये संक्रमित करून जो उदीयमान आहे त्याचा उपशम केला जातो किंवा त्याचा क्षय केला जातो. ही प्रक्रिया जोपर्यंत संपन्न होत नाही, म्हणजे जोपर्यंत वेदाचा उदय आहे तोपर्यंत जीवाची मैथुन संज्ञा तिथे आहे. आणि उसके बाद तो वह नवम गुणस्थान भी वेद रहित हो जाता है. अर्थात 3 भागों के बाद यह गुणस्थान अवेद भाग रूप हो जाता है असं जीवकांड मध्ये म्हटलेलं आहे. गोमटसर कर्मकांड मध्ये म्हटलेलं आहे. कर्मकांड मध्ये हे प्रकरण आलेलं आहे. इस गुणस्थान में मैथुन संज्ञा कब नष्ट होती है? 9वें गुणस्थान में अंतरकरण करने के अनंतर अंतर मुहूर्त जाकर वेद का उदय नष्ट हो जाता है. 9व्या गुणस्थानाच्या उपशमाच्या आणि क्षपणाच्या अनेक प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. पहिल्यांदा अधकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, क्रमकरण, अंतरकरण, देशघातीकरण, अणुपूर्वी संक्रमण या अनेक प्रक्रिया त्या ठिकाणी 9व्या गुणस्थानामध्ये विभागात होत असतात. त्यामध्ये अंतरकरण करतो. अंतरकरण करतो म्हणजे मोहनीय कर्माचं जे काही कर्म प्रकृती तिथे उदीयमान राहतील असणार आहे त्यामध्ये तो आधी भोगण्यायोग्य किंवा नंतर भोगण्यायोग्य म्हणजेच अपकर्षित करून आधी भोगून घेतो किंवा उत्कर्षित करून नंतर भोगण्यायोग्य करतो आणि मधल्या अवस्थेमध्ये ते कर्म राहणार नाही, याला अंतरकरण म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे अंतरकरणाची प्रक्रिया केल्यानंतर हास्यादी 6 आणि नपुंसक वेद अशा प्रकारे नपुंसक वेद स्त्री वेदात कन्व्हर्ट करतो. स्त्री वेद पुरुष वेदात बदलवितो आणि हा पुरुष वेदाचा देखील उपशमवाला असेल तर उपशम करेल आणि क्षयवाला असेल तर क्षय करेल. अशा रीतीने उपशम किंवा क्षय करून हा उदय नष्ट केला जातो, म्हणजे त्याची उदय विच्छुत्ती होते. आणि म्हणून इसीलिए अनिवृत्तीकरण गुणस्थान के चतुर्थ भागवर्ती जीवों के मैथुन संज्ञा नहीं होती. आणि नंतर मग क्रोध, मान, माया यांचा तो उपशम करतो. अशा प्रकारे 9व्या गुणस्थानाच्या म्हणजे उपशमाच्या विधी आहे आणि क्षपणाच्या देखील विशिष्ट विधी त्या रूपाने ते कर्म त्या ठिकाणी बदल होतो आणि नंतरच ते कर्म नष्ट होऊ शकतं. पुढचा प्रश्न, इस गुणस्थान में भय संज्ञा क्यों नहीं पाई जाती? भय 8व्या गुणस्थानापर्यंतच आहे. या गुणस्थानात भय संज्ञा का नसते हा प्रश्न आहे. इस गुणस्थान में भय संज्ञा के कारणभूत भय कषाय का उदय एवं उदीर्णा नहीं पाई जाती, क्योंकि भय कषाय की उदय विच्छुत्ति 8वें गुणस्थान में ही हो जाती है. इसीलिए यहाँ भय संज्ञा
नाही पायी जाती. जे कोणताही जो हे लोकशाय आहे किंवा क्रोध मान माया लोभ हे परिणाम आहे, हे परिणाम जीवाचे त्याच वेळेला दिसणार आहे. यांच्यात असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे की ज्या वेळेला जीवाचा परिणाम विभाव रूप होणार आहे त्यावेळेला निश्चितपणे त्या ठिकाणी कर्माचा उदय असणारच आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय किंवा उदीर्ण आणि जीवाचा होणारा भाव आणि जीवाचा भाव झाला की नवीन कर्मबंध, अशी ही नेहमीची नित्याची प्रक्रिया आहे. आता त्याला त्या प्रक्रियेला जर खंडित करायचं असेल तर पहिल्यांदा बंध विच्छुत्ती करावी लागेल, नंतर उदय विच्छुत्ती म्हणजे उदयातून ते कर्म प्रकृती निघून जातील आणि उदयातून निघाल्यानंतर त्याचा उदय येणार नाही. उदय आला नाही की जीवाचा परिणाम होणार नाही. अशा प्रकारचा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. त्यांनी 8व्याच गुणस्थानामध्ये ज्या 4 संज्ञा आहे म्हणजे आहार, भय, मैथुन आणि परिग्रह, यापैकी आहाराचा 6व्यापर्यंतच आहे. 7व्यात आहार संज्ञा नव्हती. 8व्या गुणस्थानात भय संज्ञा देखील गेलेली आहे आता. आणि 9व्याच्या सवेद भागापर्यंत मैथुन संज्ञा आहे आणि पुढे मैथुन संज्ञा देखील जाणार आहे. म्हणून पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि जीवाचा परिणाम यांच्यामध्ये देखील निमित्त नैमित्तिक संबंध आहे. जीवाचा विभाव परिणाम पूर्वबद्ध कर्माचा उदय तिथे आहेच आणि जीवाचा भाव झाला कि नवीन प्रकारचा कर्मबंध त्याला होणारच आहे. इस गुणस्थान में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं. आता आश्रवाचे प्रत्यय आपल्याला बघायचे आहे. या गुणस्थानामध्ये आता 16, 15, 14, 13, 11 आणि 10 असे प्रत्यय त्या ठिकाणी असणार आहे. पहिल्यांदा तर 16 कोणते राहतील? 9 कषाय आणि 7 कषाय असे मिळून हे 16 पहिल्यांदा राहतील पहिल्या भागामध्ये. हे 16 राहिल्यानंतर एक वेदाचा अभाव करेल. कोणता वेद जाईल पहिल्यांदा? सगळ्यात पहिले वेद जाण्याचा क्रम कोणता राहील? नपुंसक वेद. नपुंसक वेद. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा नपुंसक वेद कमी होईल आणि 6 कषाय राहतील आणि 9 योग राहतील. असा हा 15 प्रत्ययाचा भाग झाला. नंतर 2 वेद जातील म्हणजे परत स्त्रीवेद जाईल. स्त्रीवेद जाईल म्हणून 9 आणि 5 असे 14 प्रत्यय राहतील. त्यानंतर पुरुष वेद पण जाईल आणि 9 योग आणि 4 कषाय, क्रोधमान माया लोभ आता संज्वलनचे फक्त. अशा प्रकारे अवेद भागामध्ये 9 आणि 4 13 प्रत्यय राहतील. नंतर क्रम कसा असणार आहे? क्रोधाला देखील मानात बदलवून टाकणार आहे. म्हणून क्रोध पण गेला, म्हणून 3 कषाय राहिले आणि योग मात्र 9च आहेत. नंतर क्रोध मानात बदलला, मान मायात बदलले आणि म्हणून 2 आता माया आणि लोभ असे राहून आणि योग असे 11 प्रत्यय राहिले आणि शेवटी एकच कषाय राहिला, तो आहे बादर लोभ आणि 9 योग. अशा प्रकारे 10 प्रत्यय या गुणस्थानाच्या अंती राहिलेले आहे. म्हणजे गुणस्थानात प्रवेश करताना 16 प्रत्यय होते आणि गुणस्थानाच्या शेवटच्या समयात मात्र आता 10 प्रत्यय राहिलेले आहे. अशा प्रकारे आश्रमामध्ये त्यांनी कमी केली. 10वें गुणस्थान को सूक्ष्म सांपराय प्रविष्ट शुद्धि संयत क्यों कहते हैं. आता जसं 9व्या गुणस्थानात नाव दिलेलं होतं कोणतं? अनिवृत्तीकरण, बादर, सांपराय प्रविष्ट शुद्धी संयत. त्याप्रमाणे आता 10व्या गुणाचं देखील लॉंग फॉर्म आपल्याला पाहायचं असेल, आम्ही नेहमी शॉर्ट फॉर्म मध्ये पाहतो. सूक्ष्म लोभ असं आम्ही म्हणतो किंवा सूक्ष्म सांपराय असं या गुणस्थानाला म्हणतो.
पण त्याचं पूर्ण नाव आहे सूक्ष्म सांपराय प्रविष्ट शुद्धी संयत. आता सूक्ष्म सांपराय, सूक्ष्म याचा अर्थ ज्यांचा आता बादर लोभ देखील पूर्णतः कृश झालेला आहे. कृश झालेला आहे याचा अर्थ कृश झाला याचा अर्थ काल जसं सांगितलं होतं बादर आहे याचा अर्थ ते कर्म मोहनीय कर्माला बांधायला समर्थ आहे. आता बांधणार कृश नाही. झाला याचा अर्थ मोहनीय कर्म आता ते बांधणार नाही. एवढा त्याच्यामध्ये शक्तिहीनता आलेली आहे की आता नवीन मोहनीयाचा बंध करायला ते कर्म समर्थ नाही. त्या कशाला, त्या लोभाला म्हणायचं सूक्ष्म लोभ. आणि ही शक्ती फक्त कशात आहे? सूक्ष्म लोभातच. लोभातच शक्ती आहे. बाकीच्या तीन संज्वलन हे बादरच राहणार आहे. क्रोध मान माया हे बादरच असणार आहे. लोभ कषायच फक्त सूक्ष्म होऊ शकतो. बादर सूक्ष्मता ही पाहायची आहे तर लोभ कषायातच आहे. म्हणून जर आपण म्हटलं की तो बादर सूक्ष्म म्हणजे सूक्ष्म कषाई बनला, हे जर आम्ही वाक्य वापरलं तर सूक्ष्म कषाई म्हणजे क्रोध कषाय सूक्ष्म आहे का? नाही, तो बादरच आहे. तीनही बादर आहे. आणि चौथा लोभ कषायच मात्र सूक्ष्मामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. म्हणून हा सूक्ष्म लोभच तिथे राहिलाय. म्हणून त्याचं स्वतंत्र गुणस्थान सांगितलं. आणि या गुणस्थानात सांगितलं की आता मोहनीय म्हणजे सूक्ष्म लोभ, लोभ एवढा क्षीण आहे, त्याची पॉवर एवढी कमी झालेली आहे की आता नवीन कर्माला तो बांधू शकत नाही. कोणत्या? मोहनीय कर्माला तो बांधू शकत नाही. परिस्थिती अशी आली आहे. पण थोडं विशेष की इथला जो सूक्ष्म लोभ आहे हा स्वतःला मोहनीय कर्माला तर बांधत नाही. पण हा सूक्ष्म लोभ म्हणजे कोणता परिणाम आहे? कषायाचाच परिणाम आहे. कोणत्या कषायाचा परिणाम आहे? राग द्वेष मोह यापैकी सूक्ष्म लोभ, राग द्वेष मोह यापैकी मोह नाही, मोह म्हणजे मिथ्यात्व. ते पहिल्यातच गेलं. मग राग आहे. म्हणजे क्रोध आणि मान ह्या ज्या दोन कषाय आहे हे द्वेष रूप आहे. पहा, जाताना आपल्याला काय वाटतं? द्वेष सोडणं खूप कठीण आहे. पण द्वेषापेक्षाही राग सोडणं खूप कठीण आहे. व्यवहारातही पहा, एखाद्या वेळेला कोणाशी द्वेष असेल तर तो आपण सोडू शकतो, लवकर सोडू शकतो. पण मोह, ममत्वभाव, राग लवकर सुटत नाही. वस्तूचा असो की पुत्र मित्र कलत्र यांचा असो, हा लवकर सुटत नाही. इथेही क्रम तसाच आहे. 9व्या गुणस्थानामध्ये कषायांना घालवताना क्रम कसा राहिलेला आहे? पहिले क्रोध गेला, मग मान गेला, म्हणजे द्वेषाचे परिणाम पहिले गेले. क्रोध आणि मान म्हणजे काय आहे? द्वेषरूप परिणाम आहे. हे द्वेषरूप परिणाम पहिल्यांदा गेले आणि मग माया गेली आणि शेवटी लोभ गेला. म्हणून भगवंतांना वीतराग म्हटल्या जातं, वीत द्वेष नाही. तर आलं? सूक्ष्म आहे थोडं. आम्ही वीतरागी शब्द नेहमी वापरतो, पण कधीतरी मनात येतो का की भगवान वीतद्वेषी पण तर आहे, मग त्यांना वीतद्वेषी का नाही म्हणत? वीतद्वेषी म्हटल्यानंतर कदाचित राग असू शकतो, कारण क्रोधमान पहिले गेलेला आहे. क्रोधमान गेले की ते वीतद्वेषी झाले, पण राग नंतर जाणार आहे. म्हणून हा लोभच तिथे बादर लोभच सूक्ष्म होऊ शकतो, हे पण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हा सूक्ष्म लोभ तिथे स्वतः मोहनीय कर्म तर नाही बांधत, कारण जे परिणाम आम्ही म्हणतो कर्मबंधाला कारणीभूत असणारे परिणाम कोणते आहे? कोणत्या कर्माच्या उदयात होणारे परिणाम कर्मबंधाला कारणीभूत आहे. मोहनीय कर्माच्या उदयात होणारे परिणामच
बंधाला कारणीभूत आहे. बंधाचे कारण सांगताना पहा, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग ही बंधाची हम्म. कारण सांगितली. योगाला बाजूला ठेवा, कारण त्यांनी प्रदेश बंद होणार आहे. म्हणून काय झालं? मिथ्यात्व, अविरती. अविरतीत काय आलं? अविरतीतही कषायच आले एका दृष्टीने. अनंतानुबंधी जनित अविरती, अप्रत्याख्यान जनित अविरती, प्रत्याख्यान जनित अविरती, कषायच आले. क्रोधमान माया लोभच आले. कषायात काय आलं? तेच आलं, क्रोधमान माया लोभ. प्रमादात तसंच आहे. प्रमादामध्ये एक भाव आहे कषाय, एक आहे 5 इंद्रियांचे विषय, निद्रा, स्नेह, कषायचंच गर्भित केलेले आहे. म्हणून या कषायरूप परिणामांनी जीवाला बंध होतो है ना. आता त्यांनी काय केलेलं आहे? सूक्ष्म लोभाचा परिणाम झाला, म्हणजे रागरूप परिणाम आहे. परिणाम रागरूप आहे. पर्यायी मध्ये देखील राग अबुद्धीपूर्वक सूक्ष्म राग विद्यमान आहे, अव्यक्त रूपात की नाही आहे? पहिल्यांदा इथे निर्णय करा. सूक्ष्म लोभाचा उदय आहे तर पर्यायीत राग आहे की नाही आहे? 10व्या गुणस्थानात ते वितरागी बनले का? नाही बनले. इथे राग पर्यायीतही अजून आहे. जशी मैथून संज्ञा 9व्या गुणस्थानात सवेद भागापर्यंत अव्यक्त रूपात होती, त्याप्रमाणे इथे देखील सूक्ष्म लोभ रागरूप परिणाम पर्यायी मध्ये विद्यमान आहे, अव्यक्त रूपामध्ये. म्हणून भाव तर आहेच राग. मग राग आहे तर आम्ही बंधाचं कारण सांगताना सांगितलं होतं राग द्वेष मोह. राग आहे, बंध तर व्हायलाच पाहिजे. पण बंध तो मोहनीय कर्माचा आता बंध नाही करू शकत, ती शक्ती नाही. पण त्या रागाने आपलं कार्य शेवटच्या क्षणी पण सोडलं नाही. त्यांनी स्वतःला नाही बांधून घेऊ शकला तो, ती सबलता त्याच्यामध्ये नाही राहिली. परंतु या सूक्ष्म लोभाच्या परिणामांनी त्या जीवाला त्या ठिकाणी ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय, वेदनीय, नाम आणि गोत्र या 6 कर्मांचा बंध होतो आहे. क्लिअर? म्हणजे किती कर्म बांधतोय तो? त्या सूक्ष्म लोभाच्या परिणामामुळे 6 कर्म बांधतो आहे. मोहनीय कर्म फक्त तो बांधू शकत नाही, क्षीण झाली आहे, त्याच्यातली शक्ती संपलेली आहे, ते कर्म बांधायला तो समर्थ नाही. पण त्या लोभाने कार्य 6 कर्माला बांधण्याचं केलं. पण या ठिकाणी ते 6 कर्माला आपल्याला गौण ठेवायचं आहे. या ठिकाणी प्रधानता कशाला द्यायची आहे? की तो नवीन मोहनीय कर्म बांधू शकत नाही, म्हणून त्या लोभाला सूक्ष्म लोभ म्हटलेलं आहे. सूक्ष्मची व्याख्या की तो मोहनीय कर्माला बांधू शकत नाही म्हणून सूक्ष्म, आणि बादर संप्रदायामध्ये मोहनीय कर्माचा बंध आहे म्हणून त्याला बादर. आता शुद्धि संयत, जो संयत विशुद्धि को प्राप्त हो गए है, विशुद्धिता आली है, उन्हें शुद्धि संयत कहते हैं. जो सूक्ष्म कषाय वाले होते हुए शुद्धि प्राप्त संयत है, उन्हें सूक्ष्म संप्रदाय शुद्धि संयत कहते हैं. इसका तात्पर्य यह है कि सामायिक या छेदोपस्थापना संयम को धारण करने वाले साधु तेच साधू आहे जे 9व्या गुणस्थानात होते, तेच मुनिराज, जे आता अत्यंत सूक्ष्म कषाय वाले हो जाते हैं. जे 9व्या गुणस्थानामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना चारित्रधारी होते, त्यांनी आणखी कषायांमध्ये सूक्ष्मता केली, लोभ सूक्ष्म झाला. त्याबरोबर तेच मुनिराज आता सूक्ष्म कषायवाले झाले आणि त्यांना सूक्ष्म संप्रदाय शुद्धि संयत असं म्हटल्या गेलं. अशा तऱ्हेने या 9व्या गुणस्थानावरचे तर प्रश्न आपले संपलेले आहे. आणि 10व्या गुणस्थानावर त्यांनी फक्त एक प्रश्न उपस्थित केला. 10व्या गुणस्थानाचा चार्ट आधी कदाचित येऊन गेला असला पाहिजे, त्यामुळे इथे स्वतंत्र चार्ट दिलेला नाही. सामायिकामध्ये त्याचा चार्ट येऊन गेला. चारित्रामध्ये सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धी सूक्ष्म संप्रदाय
चल. जर आपल्याला पाहायचं असेल तर चारित्र्यामध्ये तो चार्ट आपण उद्याला बघू आणि नंतर आपण त्याचं 10व्या गुणस्थानाचं डिटेल वर्णन पण पाहू, कारण आपण तेव्हा काही वर्णन 10व्या गुणस्थानाचं पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे 10व्या गुणस्थानाचं देखील विस्तृत वर्णन आपण बघणार आहोत. आता या 9व्या गुणस्थानावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आपण 10व्या गुणस्थानाचं स्वरूप पाहून घेऊ पहिल्यांदा. आता मग प्रश्न नसतील तर 10व्या गुणस्थानाचं नाव आहे सूक्ष्म सांपराय गुणस्थान. सूक्ष्म याचा अर्थ आता आपण डिटेल मध्ये बघितला आणि सांपराय याचा अर्थ कषाय भाव. आणि या ठिकाणी सांपराय म्हणजे कषाय कोणताही लावायचा नाही. या ठिकाणी लोभ हाच कषाय लावायचा आहे आणि म्हणून इथे सूक्ष्म लोभ असं पण म्हटल्या जाऊ शकतं. या गुणस्थानाला दुसरा पर्यायवाची शब्द आपल्याला ठेवायचा असेल तर सूक्ष्म लोभ ठेवू शकतो. आता याची व्याख्या जी जीवकांमध्ये दिलेली आहे ती दिलेली आहे की धुतलेल्या कौसुंभ नावा वस्त्राच्या सूक्ष्म लालिमा समान. एखाद्या वस्त्राला डाग पडलेला आहे आणि तो डाग ठळक आहे. तो ठळक डाग आपण धुवायला सुरुवात केली. धुवायला सुरुवात केल्यानंतर तो डाग फिका फिका फिक्का होत गेला, परंतु तरी देखील पूर्ण फिक्का झालेला आहे. तरी देखील त्या डागाची जशी झलक की नाही याच्यावर काहीतरी पडलेलं होतं, हा धुतलेला आहे म्हणजे लालिमा तर दिसली नाही, पण लालिमा जरी दिसली नाही तरी त्या लालसरपणाची छटा मात्र त्या ठिकाणी विद्यमान आहे. अशा तऱ्हेने जो सूक्ष्म लोभाचं वेदन करणारे. आता इथे ते कशाचं वेदन करत आहे? सूक्ष्म लोभाचं वेदन करत आहे. लोभाला सूक्ष्म करण्याची प्रक्रिया त्यांनी कुठे केली? 9व्या गुणस्थानात केली. बादर लोभाला सूक्ष्म कृष्टीद्वारा सूक्ष्म करण्याची प्रक्रिया ही कुठे संपन्न केली? 9व्या गुणस्थानात. आणि जेव्हा त्या कृश केलेल्या लोभाचा अनुभव घेतो त्यावेळेला तो जीव 10व्या गुणस्थानात आहे. दोन मधला फरक कळला? जसं आम्ही करण परिणाम होतात कुठे आम्ही काल पाहिलं, सम्यक्त्वाच्या आधी सातिशय मिथ्या दृष्टीला करण परिणाम होतात. म्हणजे त्यांनी मिथ्यात्व कर्मात अंतर पाडण्याचं कार्य कुठे केलेलं आहे? पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक्त्व झालं. प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये त्यांनी आत्म्याची अनुभूती घेतली. मिथ्यात्वामध्ये अंतर पाडून प्रशस्त उपशम करून पहिल्यांदा तो प्रथमोपशम सम्यक्ती बनला. आठवत आहे? प्रक्रिया आठवते आहे? प्रशस्त उपशम शब्द आठवतात आहे? त्यांनी प्रशस्त उपशम करून, प्रशस्त उपशमचा अर्थ काय? मिथ्यात्व कर्माला पहिल्यांदा भोगून किंवा नंतर भोगण्यायोग्य करून मध्ये अंतर पाडून. म्हणजे जसं आम्हाला हा समजा 8 ते 8:30 9 पर्यंतचा आम्हाला वेळ काढायचा आहे, आम्ही काय करतो? आम्ही या वेळामध्ये आम्हाला जे कार्य करायचं होतं ते कार्य आम्ही पहिले उरकून टाकतो किंवा नंतरवर टाकतो आहे ना. आणि हा इथे 1 तासाची आम्ही आमच्यासाठी गॅप शिल्लक ठेवतो. तर आता मिथ्यात्वालाही कसं केलेलं आहे? जीवाच्या परिणामाच्या निमित्ताने आधी उदयात येऊन भोगून टाकलं किंवा ज्या कर्मात शक्ती होती त्याला वर ढकलून दिलं आणि मध्ये एक अंतर्मुहूर्त काळापर्यंत मिथ्यात्व राहणार नाही उदयात, अशा प्रकारे पाहिलं. असं पाहिलं म्हणजे त्याच्यामध्ये मिथ्यात्वामध्ये अंतर पाडलं. कशात अंतर पाडलं? उदयात अंतर पाडलं. सत्वात नाही पाडलं अंतर,
उदयात अंतर पाळलं, उदय येणार नाही असं पाहिलं. मग याला काय म्हणायचं? अंतरकरण. अंतर पाळलं म्हणून अंतरकरण म्हणायचं. आणि हे अंतरकरण कसं काय म्हणायचं? प्रशस्त प्रशस्त अंतरकरण करून. हे कुठे प्रक्रिया केली त्यांनी? ही प्रक्रिया त्यांनी संपन्न कुठे केली? ही प्रक्रिया तो पहिल्याच पहिल्या गुणस्थानात करतो. हा, पहिल्याच अनिवृत्तीकरण केलं. अनिवृत्तीकरण केल्यानंतर आणखी 2 करण लक्षात ठेवा, जे आपल्याला पुस्तकातही मिळतात पण त्याकडे आपलं लक्ष नाही जात. त्या ठिकाणी अनिवृत्तीकरणाचा बहुभाग व्यतीत झाल्यानंतर हा जीव 2 प्रक्रिया करतो. एक अंतरकरण प्रक्रिया करतो आणि दुसरी उपशमकरण करतो. 2 प्रक्रिया लक्षात आल्या. म्हणजे 5 करण सांगितले मी आता. अधःकरण, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण आणि नंतर त्या अनिवृत्तीकरणाचाच 2 भाग अंतरकरण आणि उपशमकरण. अंतरकरण त्यांनी अनिवृत्तीकरणात केलेलं आहे आणि उपशमकरण केलं. उपशमकरण केलं याचा अर्थ ते मिथ्यात्व वर जे टाकलेलं आहे ते उदयावलीत येणार नाही. त्याला ॲज इट इज राहण्याची जी काही एक त्यांनी संधी दिली, म्हणजे ते तिथेच राहील अशा प्रकारे एक तजवीज केली, त्याला म्हणायचं उपशमकरण. ही प्रक्रिया संपन्न केली कुठे? मिथ्यात्व अवस्थेत. आणि जसा मिथ्यात्व अवस्था संपली आता, त्याबरोबर जिथे त्यांनी अंतर केलेलं होतं त्यामध्ये तो प्रविष्ट झाला, की जिथे आता मिथ्यात्वाचे निषेकच नाहीये. मिथ्यात्वाचे निषेक नसल्यामुळे मिथ्यात्वाचा उदय नाही. मिथ्यात्वाचा उदय नाही म्हणून जीवाचा सम्यक्त्व भाव तिथे प्रगट झाला, म्हणजे आत्म्यानुभूती तिथे झाली. प्रक्रिया केली पहिल्याच आणि त्याचं फळ दिसलं 4थ्या गुणस्थानात. अशा प्रकारे तिथे केलं. इथेही लोभाला त्यांनी सूक्ष्म करण्याची प्रक्रिया 9व्या गुणस्थानात करून ठेवली. आणि जसा सूक्ष्म लोभाचा आता उदय सुरू झाला त्याबरोबर त्याचं वेदन आहे. वेदन आहे याचाच अर्थ तो 10व्या गुणस्थानात आहे, म्हणून ते सूक्ष्म लोभाचं वेदन करतो. हे शब्द त्यांनी नेमिचंद्र आचार्य ज्यांना चारित्र चक्रवर्ती म्हणत होते. चक्रवर्ती म्हणत होते. चक्रवर्ती का म्हणत होते? कारण चक्रवर्ती जसं 6 खंडाचे आधिपत्य असतं तशाप्रमाणे नेमिचंद्र आचार्यांना पूर्ण कर्मकांडाचं आधिपत्य होतं. त्याच्यामध्ये ते पूर्ण षटखंडागमाचे 6 खंड जे आहे त्या 6 खंडाचे ते ज्ञाते होते. तर अशा प्रकारे त्यांना वेदन करणारे उपशमक आहे तो किंवा क्षपक आहे अशा जीवाचं याथाख्यात चारित्रात किंचित न्यून असे वितराग परिणाम त्याला सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान म्हणतात. याविषयी उद्या आपण डिटेल बघू आणि 10व्या गुणस्थानाचा चार्टही एकदा थोडक्यात पाहून घेऊ. इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान दे तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.